तर मंडळी आता आपण डीमार्टला पोहोचलेलो आहेत आणि माझ्या मागे बघू शकता डीमार्ट आहे. पहिला आपला जो सामान आहे आपण घेतलेला आहे गणेश चाय. तर आता योग येतोय मुगडाल. किती किलो बाला? 3 किलो. आता परत एवढी ट्रॉली आपली भरलेली आहे. 1 किलो शेंगदाणा घेतलेले आहेत कच्चे. तर बघूया याचा वजन करून 1 किलोच होतोय का. 180 करून आता 7 किलो घेतोय. ती बघा इथं उचलत पण नाही मला. बघा कसे बसले. आणि मी ड्रायव्हर. रिन साबण किती? 12. मंडळी छत्र्या बघा आता उघडलेली आहे. कशी ऍक्शन करते. तर मंडळी हा आहे आपला बिल आणि बिलाची बघू शकता टोटल प्राइस झालेली आहे. चल 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 चल. अरे टोकली. मंडळी नमस्कार, स्वागत आहे पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक होणार आहे आता आपला शॉपिंगचा आहे. आज आपण शॉपिंगला चाललेलो आहे. खूप दिवस झाले शॉपिंग नाही केली आणि जे आपल्या घरचं सामान असतं आपण सामान भरतोय ना, किराणा दुकान झाला वगैरे इतर शॉप मधून भरतोय. तर आता आपल्या डीमार्टला चाललेलो आहे मी. आणि डीमार्ट आपल्या नेरळ पासून 14-15 किलोमीटर अंतरावर आहे आणि कर्जत या लोकेशनवर. तर तिथे आपण चाललेलो आहे. तर जाऊया बघूया तिथे. आणि तुम्ही लिस्ट पण बघू शकता माझ्या हातामध्ये सामानाची लिस्ट आहे. ही बघा एवढी मोठी लिस्ट आहे. आता याच्यामधले बरेच जे आयटम आहेत म्हणजे जे प्रकार आहेत ते सगळे घरचे प्रकार आहेत. म्हणजे घरी लागणारे आपले ते सगळे घेऊन येऊयात आणि आपण बघूयात पुढे काय काय होतं. आणि ही बघा लिस्ट कशी आहे आपल्या हातात. आणि भरपूर प्रकार आहेत याच्यामध्ये. आता सगळे बघायला गेलो तर जे घरगुती आपलं सामान लागतंय तेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. पण बघूयात आपण डीमार्टला जाऊन आपल्याला या गोष्टी सगळ्या भेटतात का आणि कशा प्रकारे होते ते बघत राहा. जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया आपण डायरेक्ट डीमार्टला. तर मंडळी आपल्या सोबत आहेत अजून 2 मंडळी, आपले बहीण आणि भाऊ आहे. आता बघूया आपली रिक्षा पण तयार आहे बाहेर. तर चला जाऊया रिक्षा काढूयात आपण. आता हे दोघे रिक्षामध्ये बसलेले आहेत आणि आपले ड्रायव्हर बघू शकतात. हाय, ड्रायव्हर पण तयार आहेत आणि आतमध्ये अजून एक मेंबर आहे तो बघू शकता. तर आता जाऊयात रिक्षामध्ये बसूयात. आज आम्ही 3 जण निघालो आहोत एका छोट्याशा शॉपिंग ट्रिपला आणि प्रवासाची सुरुवात झाली आहे ती रिक्षाने. बाहेर जोरदार पाऊस आहे. रस्त्यावरचा हिरवागार निसर्ग, पावसाच्या सरी, थंडगार वातावरण आणि त्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही आमचा प्रवास करत आहोत. पावसाळ्यात असा प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. आजूबाजूचा निसर्ग बघताना मन अगदी प्रसन्न होते. आणि आज आम्ही चाललो आहोत डीमार्ट मध्ये शॉपिंग करण्यासाठी. डीमार्ट म्हटलं की आठवतं ते म्हणजे भरपूर व्हरायटी, परवडणारे भाव आणि वेगळ्या ऑफर्स. सध्या तर अनेक वस्तूंवर डिस्काउंट आणि बाय वन गेट वन सारख्या ऑफर्स मिळत आहेत. तर चला मग या पावसाळी वातावरणात आमच्या सोबत डीमार्टची शॉपिंग ट्रिप एन्जॉय करा. तर मंडळी आता इथे उतरलेले आहे मध्ये आणि इथे गुलाचा चहा भेटतो मस्त. आणि हे दोघे बघू शकता बसलेले आहेत इथे गुलाचा चहा घ्यायला आणि चहाची ऑर्डर पण दिलेली आहे. कसा आहे चहा? हा मस्त आहे. तर आता पिऊयात गुलाचा चहा. 3 मागवलेले आहेत. आता जो आमचा चहा आहे गुलाचा तो त्याचे स्पॉन्सरशिप आपला जीपीने केलेली आहे. तर बिझनेस करते ना, पैशावाली आहे खूप, त्याच्यामुळे बघा नोटा काढते ऑनलाईन. तर या चहा प्याला. आपली रिक्षा बघू शकता पुढे लागलेली आहे आणि हायवे आहे पुढे. आशाने कोशानेवर पडतोय बस स्टॉपला जे. तर हायवेला थांबलेलं आहे ते. तर दुकान असं मस्त दुकान आहे चहाचं. तर मंडळी आता कसं लाडक्या बहिणीचं पण पैसे पडलेले आहेत अकाउंटला, त्याच्यामुळे म्हणजे कसा आता पैसाच पैसा. आता खर्चाला पण बघूया डीमार्टला पण. डीमार्टला पोहोचू तेव्हा बघूयात आपण. आता तर चहा घेतलेला आहे त्याने आणि आम्ही चहा पिलेलो आहे आता. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण निघूयात इथून. रिक्षा आपली लागलेलीच आहे तिकडे.
आता ती चहाच्या बदले आपल्याकडून हडप वडापाव मागते. हा आवडते. ठीक आहे चल माझ्याकडून तुला हडप वडापाव. हा खाशील तेवढं एकच एक मध्ये होईल नक्की का? डली आता आपण निघूयात. रिक्षा तयार आहे आणि रिक्षावाला पण बघा आपला तयार आहे. आणि इकडे ही चहा घेत निघालेली आहे डायरेक्ट. हा म्हणजे एवढा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत मंडळी. आणि आपल्याला अजून डीमार्टला जायला पण उशीर होईल. सामान घेता 8 साडेआठ होतीलच. तोपर्यंत आपण लवकर पोहोचायला पाहिजे. त्यामुळे चला जाऊयात लवकर डीमार्टला पोहोचूयात आपण. तर मंडळी आता आपण डीमार्टला पोहोचलेलो आहेत आणि माझ्या मागे बघू शकता डीमार्ट आहे. आणि आता आपण जाऊयात आतमध्ये खरेदीसाठी. आणि आपली लिस्ट पण तयार आहे बघू शकता. लिस्ट घेऊनच जाऊयात बरोबर. इथे आधी चेकिंग होईल. आपली जी सिक्युरिटी चेकिंग असते ती होईल. त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री करूयात. मग काय काय घेतो ते बघतच राहा व्हिडिओमध्ये. चला आणि पहिला आपला जो सामान आहे आपण घेतलेला आहे गणेश चाय. तर आता ह्यो घेतोय मूग डाळ. किती किलो बाला? 3 किलो. 3 किलो आहे कशी काय समजल? आता इकडं वजन काटा आहे ह्यो बघा. हिरवा वाटाणा आणि सफेद वाटाणा कोणते? हे बघा हे सफेद वाटाणा आहेत. लिस्ट बघू दे. लिस्ट बघू दे. लिस्ट आहे मंडळी. साखर, चहा पावडर, मूग डाळ, वाटाणे, हिरवे वाटाणे, सफेद वाटाणे, चना डाळ, मसूर डाळ, शेंगदाणे, गुळ, मैदा, विलायची, जायफळ. म्हणजे बरीच मोठी लिस्ट आहे आपली मंडळी ही बघा. आणि हिने घेतलेले आहेत. तोपर्यंत आपण डीमार्टचा व्ह्यू बघू शकता. चारी बाजून कसा दिसते एकदम व्यवस्थित असं मस्त. आता परत एवढी ट्रॉली आपली भरलेली आहे. एवढा आयटम घेऊन झालेले आहेत. तर पुढे अजून भरपूर घ्यायचे आपल्याला. मोठी लिस्ट आहे आपली. 1 किलो शेंगदाणा घेतलेले आहेत कच्चे. बघूया याचा वजन करून 1 किलोच होतोय का? जास्त होते किलो. 180 मंडळी. आता डीमार्ट मध्ये आपले गाववाले पण भेटलेले आहेत. सचिन तरे. तर आता हिने डालडा पण टाकलेला आहे. वनस्पती डालडा. तर बरेच असं ट्रॉली भरलेली आहे आपली भरत चाललेली आहे. आणि भरपूर आयटम कॅच केलेला येतो ना मी. आता दुसऱ्या स्पॉटला आलेलं. आणि इकडे काय तेल आहेत काय? सर्व फ्रूटचं आहे सर्व. ते मॅग इकडे सगळे साबण तसंच कोलगेट वगैरे मंडळी. आणि जे आपल्या शॅम्पू वगैरे सर्व या वस्तू भेटतील. बॉडी स्प्रे झाले. हा आता इथे बघू साबण. एकच घे ना. एक तो घेतलाय ना. ठीक आहे चल चालायचं. आता लिस्ट प्रमाणे चाललेले आहेत आपण. लिस्ट आता किती बाकी आहेत? भरपूर आहेत ना अजून. तर चला बघूयात. माझ्या हातात ट्रॉली आहे आणि मी चालत बघू शकता हाफचड्डीवर चाललेलो आहे. पुढच्या सेक्शनला जाऊयात. तू दिसतं डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ करते ते. आणि बघा पुढं बसले. आता काय पावडर. आता इकडे सगळी पावडर आहे मंडळी. जी कपडे धुवायची पावडर असते. हा याला उचलत नाही म्हणजे हे काय? ही पावडर मलाच उचलत नाही. तर किती महिने जातील तुम्हीच सांगा कमेंट मध्ये मला.
म्हणजे कपडे 2-3 महिने तरी झाला पाहिजे त्याच्यात, माझा तर असा अंदाज आहे. 5 किलोची आहे हेअरस्टाईल. कितीला आहे? 499 कमी पण ही चल करून आता 7 किलो घेतोय. ही बघा इथं उचलत पण नाही मला. ही बघा कशी आहे. चला टाकूया हिला. टाकू का? तर कोणती घेऊ मंडळी तुम्हीच सांगा यातली. हा मोठी आहे. तुमचा सेल लावतो ना असं पॅराशूट. पॅराशूट पॅराशूट नाही, तो नाही लावत. ह्यो लावतात आमची. सांगितलंय काय केसन डोक्याला चिपकतो आणि यो सोडतो, म्हणजे केसन धरून राहत नाही. तो लावतच नाही आम्ही. ह्यो लावतोय. ह्यो बघ ह्यो ह्यो बाला हे घेऊ का मोठी? हा तिच्यापेक्षा मोठी आहे का? बायो कितीला आहे? नको हीच घेऊ. चल बघा कशी बसले आणि मी ड्रायव्हर. आता इकडे मंडळी साबण आहेत. कपड्याची पावडर तर घेतलेली आहे, आता साबण राहिलेले आहेत. साबण बघूयात. कपड्याचे साबण मंडळी इथे बाय 1 गेट 1 ऑफर लागलेली आहे. आणि हो भांडी घासाचा तेल आहे, तर तो पण घेऊयात आपण. हे बघा. चला आता काय रिन साबण किती? 12. 1 2 3 4 6 8 10 आणि 12 झाले 12. मला 3 6 काय आहे? हे काय आहे? कम्फर्ट सांगितलंय का? हा कम्फर्ट बायो हा ठीक आहे. चल कम्फर्ट पोहोचला. बाय 1 गेट 1 फ्री. सगळं बाय मंडळी एवढं आपण सामान घेतलेलं आहे आता परत, आणि अजून बाकी आहे आपली लिस्ट. तर इकडे सगळं आपण बघू शकता. बाय 1 गेट 1 फ्री आहेत सगळे सामान. सगळं फेसवॉश आहेत आणि सगळे बाय 1 गेट 1 फ्री आहेत. राहिलाय पटकन सांग. आहे ना काय राहिलं? पतंजली साबण म्हणजे लिक्विड घेतलं ना. आता गहू राहिलेत. गहू आणि दुसरा इथे गहू आणि दुसरा. तर मंडळी गाडीचा ड्रायव्हर बदललेला आहे आता, आणि इनर पण बघू शकता. अरे अशी कशी गाडी चालवतो. चला जाऊया पुढे. मंडळी छत्र्या बघा आता उघडलेली आहे. कशी ऍक्शन करते. तर इकडे गाववाल्यांची पण आपली गाडी भरलेली आहे. मग गाववाले दिसतात ना. भरली. तर चप्पल बघतोय सचिनदा आपला. घेतली सचिनदाने पण चप्पल घेतलेली आहे. चला आता पुढे. आणि चल पुढे चल. आणि हे सगळा शूजचा डिपार्टमेंट आहे बघू शकता. भरपूर असं आहे स्टॉक. वेगवेगळ्या पद्धतीचे शूज आणि सँडल आपल्याला भेटतील इथं बघायला. ती झाडू घ्यायची राहिली आता. ती झाडू घेऊयात. आणि आपले मित्र दादा भेटले. दादा नमस्कार. महाराष्ट्र. नाव काय तुमचं? अभिषेक. तर विचारलं मला त्यांनी ब्लॉगिंग करते का? हा बोललो. म्हणजे कसं शेतीचं वगैरे तर आपण टाकतच राहते, आणि बाकी कुठं फिरायला गेलो तर तिकडचे आपण टाकते. तर आता डीमार्ट मध्ये मंडळी कसं आहे माहिती आहे का, जास्त व्हिडिओला अलाव नाही, तरी पण आपण व्हिडिओ करते मॅनेज करून. हा हे बघा चप्पल घेतली दादांनी. कोणती घेतली? ही का? ट्राय करतात कलरदारी चालले. पलाला यो पण आता येडं चालू करत बसलेला आहे मंडळी इथे. सगळं खेळलं. लहान मुलांचं बघू शकता गाड्या वगैरे असं ते सगळं. हा इथं फायटर जेट आहे. तर मंडळी सगळं जे खेळण्याचे आयटम आहेत ते इथं आयटम भेटतात तिथे. आणि यो बघा काय करते. अजून आहे का? आता काय गाववाले फुटबॉल बघतात वाटते आपले.
हा घे मस्त ओके. चमकतोय चमकतोय बघ चमकतंय ना चमकतोय चल इकडे सगळं अगरबत्ती आहेत स्टॉक मध्ये हे बघा कोणती चंपा अगरबत्ती वास एकदम जबरदस्त आहे आपली ट्रॉली एकदम भरलेली आहे बरेच आयटम घेतलेले आहेत आपण तर बाहेर निघल्यावर मी दाखवेलच तुम्हाला तर चला जाऊयात आता काउंटर कडे आपण मंडळी इकडं आहे तो काउंटर आहे आणि बघू शकता समोर काउंटर 3 तो कसा आहे डबा कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर घेणार नाहीत आपण सगळं टेस्ट करते आता तर चला मंडळी काउंटरला जाऊयात आता टिपी चालले पुढं काय बोलायचं याने चिवडा पण आणून टाकला इथे आणि इकडं स्कॅनिंग डिपार्टमेंट आहे सगळा खाली करतोय ट्रॉली आणि बघूया आता किती बिल होतंय आपलं तर मंडळी हा आहे आपला बिल आणि बिल अशी बघू शकता टोटल प्राइस झालेली आहे 4,912 रुपये आणि आपलं सेव्ह झालेले आहेत 1,271 रुपये डिस्काउंट भेटलेलं आहे आपल्याला तर मंडळी सामान वगैरे सर्व भरून झालेलं आहे आपलं आणि बघू शकता एवढा सामान भरलेलं आहे आपण तर योगेला आपल्याला 5,000 गेला बिल तर जाऊयात आपण आता रिक्षामध्ये आणि खाली करूयात चला आणि पाऊस पण भरपूर आहे मंडळी बाहेर आणि भरपूर पाऊस आहे बघू शकता अरे भिगेगा नाही भिगेगा ना मी सटते थांब अर्र चलो चल 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 अरे ठोकली ठोकली रिक्षा जवळ पोचलेलो आहे आता हे पोता घेऊन आलेलो आहे इकडे आता पोत्यामध्ये आपण भरूयात सगळं सामान हा हे बघ हो बघ अगं बाई हे बघ कसलं जड आहे 7 किलोचा आहे जसा आपला शिवडा भेटतो ना अवलगणीला तसं हे पावडरचा बॉक्स घेतलेला आहे 7 किलोचा कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा कारण आणि बिल आहे माझ्या हातात बिल भिजल पाऊस जोरात पडतो इकडे भरपूर पाऊस चालू आलेले आहेत आणि आता 8 साडेआठ वाला आले तर 1.5 तास गेला आमचा डीमार्ट मध्ये पण एवढा माल आपण भरलेला आहे तर आता आपल्याला बघू शकता बाय 1 गेट 1 पण भेटलेले आहेत ऑफर लागले डीमार्ट मध्ये लवकर या घेऊन जा हे बघा एकावर एक फ्री तर कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आता रिक्षा पण रेडी आहे आपली रिक्षामध्ये आपण सर्व सामान टाकतोय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करा तसंच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ